नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजीत वजन काटा घोटाळा, दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा. इचलकरंजी शहरातील एका उद्योगपतीची वजन काट्याच्या पावत्यांमध्ये फेरफार करून तब्बल 1,91,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अमित इंद्रकुमार अरोरा, वय 39, राहणार संग्राम चौक इचलकरंजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा खंजिरे इंडस्ट्रीज इस्टेटमधील रामकृष्ण सायझिंग वर्क्स येथे सुतापासून बीम तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात बॉयलरसाठी मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूड वापरले जाते. दिनांक 7 मार्च 2026 ते 30 मार्च 2026 या कालावधीत आरोपी रोहित सुरेश माने, राहणार शाहूनगर इचलकरंजी व शफीउल्ला वसीउल्ला खान, राहणार कलानगर इचलकरंजी यांनी संगनमत करून स्टार वेट ब्रिज येथील वजन काट्याच्या पावत्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात 186.170 मेट्रिक टन लाकूड पुरवठा झालेला असताना 266.630 मेट्रिक टन लाकूड दाखवून वाढीव वजनाच्या पावत्या देण्यात आल्या. या बनावट पावत्यांच्या आधारे आरोपींनी फिर्यादीकडून 1,91,748 रुपये जास्त उकळून आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच लाकूड वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध करून देण्यातही दुसऱ्या आरोपीने मदत केल्याचे समोर आले आहे. हा गुन्हा 1 मे 2026 रोजी रात्री उशिरा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहापूर पोलिसांकडून सुरू आहे.